महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी काल जो परिपत्रक दिनांक 15 डिसेंबर 2025 ला निर्गमन झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा आहे बघा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3 अभियानातील गुणांकन पद्धतीबाबत म्हणजे गुणांकन पद्धतीमध्ये थोडाफार बदल करण्यात आलेला आहे. तो कोणता या ठिकाणी आपण पाहूया. शासन निर्णय काय सांगतो ते पाहूया. या ठिकाणी संदर्भ क्रमांक 1 च्या शासन निर्णयातील प्रस्तावित केलेल्या शाळा गुणांकनाचे निकष सर्व शाळा व्यवस्थापन शाळा प्रकार यांना यथास्थित लागू होत नसल्याचे संदर्भ क्रमांक 2 अन्वये प्राप्त प्रस्तावात नमूद केले आहे. संदर्भ क्रमांक 2 अन्वये प्राप्त प्रस्तावास अनुसरून ज्या शाळांना संदर्भ क्रमांक 1 च्या शासन निर्णयातील काही विशिष्ट गुणांकन निकष लागू होत नाहीत त्या शाळांचे गुणांकन केवळ त्यांना लागू होणाऱ्या निकषाच्या गुणांच्या आधारेच करण्याबाबत आणि अशा प्रकारे शाळांनी प्राप्त केलेले गुण टक्केवारीमध्ये रूपांतरित करून त्या टक्केवारीच्या आधारे शाळांचे मूल्यांकन करण्याबाबत निर्णय घेण्यात येत आहे. तसेच शैक्षणिक संपादनूक क1 या घटकामध्ये विषयाने विद्यार्थ्याची अध्ययन निष्पत्ती साध्यता म्हणजे पॅट नुसार तपासताना सदरची संकल्पना इयत्ता 1 ते 8 च्या वर्गासाठी लागू आहे. बरोबर आहे. पॅट हे जे इयत्ता 1 ते 8 वर्गापासून लागू आहे. त्यामुळे विनाअनुदानित व स्वयं अर्थसहाय्यता शाळांसाठी शैक्षणिक संपादन तपासताना पॅट ऐवजी सीसीई म्हणजे संपादनूक पातळी म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचे जे गुण आपण भरतो त्यानुसार संपादनूक पातळी इयत्ता 10वी 12वीचे निकाल व इयत्ता 9वी 11वीचा सत्र 1 व 2 चा निकाल आवश्यकतेनुसार तपासण्यात यावेत. याबाबतची पुढील कार्यवाही आयुक्त शिक्षण यांच्या स्तरावर करण्यात येत आहेत. अशा प्रकारचा हा जी निर्गमित झालेला आहे त्या गुणांमध्ये आता बदल करण्यात आलेला आहे आणि सर्व शाळांना 19 डिसेंबर 2025 पर्यंत सर्व सेव्ह करून ते फायनलाइज करणे बंधनकारक केले आहे. अजून तरी याची तारीख वाढलेली नाही. तारीख वाढल्यास आपल्याला कळवल्या जाईल. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.